बघा तुम्हाला कुठेही लेण्यांमध्ये न बघायला मिळणारे जे शिल्प आहे ते इथे बघायला मिळतात. तुम्ही थेट आतमध्ये जाऊन बघून आलात. ठीक आहे, सांगू बरं. आता आपल्याकडे हे एकमेव शिल्प आहे. ओके, हे दोन्ही हात जोडलेले अशी एक शिल्प आहे. पण हा उपासक आहे किंवा हा बोधिसत्व आहे अशी याच्यावरती मतमतांतर आहे. ठीक आहे, याचं असंच शिल्प आपल्याला श्रीलंकेमध्ये बघायला मिळतं. तर श्रीलंकेमध्ये जो शिल्प आहे, ह्या शिल्पाचं नाव नाही सांगत आहे, पण त्या शिल्पाला आपण बुद्धांचे सम्यक संबुद्धांचं शिल्प आहे जे गलविहारा म्हणून आहे. गले म्हणून त्याला म्हणतात. गलविहारा आहे जे पोलुनारोवा ही श्रीलंकेची दुसरी राजधानी. सगळ्यांना माहिती आहे अनुराधापूर, सगळ्यांना माहिती आहे अनुराधापूर ही पहिली राजधानी आहे. पण अनुराधापूरच्या नंतरची दुसरी राजधानी आहे तर ती म्हणजे पोलुनारोवा. त्या पोलुनारोवामध्ये गलविहार आहे. त्या गलविहारामध्ये एक शिल्प आहे जे सम्यक संबुद्ध उभ्या अवस्थेमध्ये आहेत आणि त्यांची दोन्ही हात असे आहेत. सम्यक संबुद्ध आहेत. त्या सम्यक संबुद्धांची अशी दोन्ही हात आहेत आणि त्याला परदुःख दुःखेंची मुद्रा म्हणतात. ही जी मुद्रा आहे त्याला परदुःखे दुःखेंची मुद्रा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यावर अभ्यासकांमध्ये वादविवाद आहेत. तर दुसरे एक अभ्यासक आहेत ज्यांना मी फॉलो करतो, ते थायलंडचे आहेत. त्यांचं कन्सेप्ट मात्र मला थोडंसं पसंत पडलंय म्हणजे त्यांनी त्या काही गोष्टी संदर्भ दिलेले आहेत आपल्या बुद्ध साहित्यातल्या आणि त्याच्यावर आधारित जे साहित्य आहेत ते त्याचे त्यांनी रेफरन्सेस देऊन त्यांनी सांगितलेलं की ते परदुःख दुःखेंचे मुद्रा जरी म्हणत असले तरी ती जी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये इकडे तुम्हाला एका बाजूला सम्यक संबुद्धांची मोठी मूर्ती दिसते जी पद्मासनात आहेत, जी ध्यानस्थ अवस्थेमध्ये. त्याच्या अशाच ही अशी जी मुद्रा याच्या बाजूला बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा आहे आणि मध्येच अशी मूर्ती आहे ही नाही बुद्धांची. मग तिला परदुःखी दुःखी मुद्रा नाही म्हणत आहे. तर त्यांचं म्हणणं ज्या वेळेला सम्यक संबुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते एक चित्ताने बोधी वृक्षाला पाहत होते असं कन्सेप्ट आहे. आणि त्याच्या आधारावर साहित्य आहे. त्यांनी ते साहित्य पण सांगितलं. त्यांचा मोठा लेक्चर आहे त्याच्यावरती, तो मी लेक्चर अटेंड केलेला होता. तर त्या थायलंडचे जे प्रोफेसर आहेत त्यांनी ते पटवून पण दिलेलं होतं आणि मला ते पटलेलं होतं. कारण की ती मधली अवस्था आहे. इकडे बुद्ध ध्यानस्थ आहेत आणि इकडे या बाजूला त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे आणि मधली ती अवस्था आहे. त्याच्यामुळे त्यांचा जे दावा होता किंवा त्यांचा जो कन्सेप्ट आहे तो पटलेला होता. ठीक आहे, तर इकडे आपल्याला बुद्ध नाही दिसत आहे तर आपण उपासक म्हणू किंवा बोधिसत्व म्हणू असे आहेत. तर इथे आता दोन बोधिसत्व दिसतात तुम्हाला एवढे मोठे मोठे. इथे कोण दिसतोय तुम्हाला? हा यक्ष. तो कसा आहे? त्याचं बाह्य स्वरूप कसं आहे? मस्त पोट आलेला आहे, ढेरपोट आहे, हातामध्ये परडी सारखं आहे है ना, हसतोय छान, बटबटीत डोळे आहेत, जाड भरडे होठ आहेत, कुरळे केस आहे, गुटखा आहे, गळ्यामध्ये माळा आहे आणि धोतर घातलेलं आहे. पोट मात्र उघड आहे आणि आभूषण घातलेली. दोघांचेही तसेच दिसतील तुम्हाला. ठीक आहे, दोघेही तसेच दिसतात है ना. आणि बोधिसत्व पद्मपाणी वज्रपाणी यांच्या डोक्यामध्ये नेहमी तुम्हाला काय दिसेल तर इथे तुम्ही जर बघितलं तर स्तूप दिसतोय. कधी कधी बुद्ध रूप पण दिसेल तुम्हाला. आता इथे तुम्हाला स्तूप दिसतो. ठीक आहे, जटामुकुट पण असतात त्यांना जटामुकुट आहेत. ते जटा आहेत त्या जटा आहेत आणि त्यांच्या हातामध्ये काय? हा वज्रयंपंत आहे. यांच्या हातामध्ये काय आहे तर याच्या हातामध्ये माळा आहे. ठीक आहे, इथे यांनी मोठं आभूषण घातलेलं आहे खूप. आणि यांनी ना यांचा जो कापड आहे हा तल्लम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे कुठेच दिसत नाही, फक्त पाठीमागचा शेला आहे त्याच्या गळ्या दिसतात. ठीक आहे, आणि इथे माळा दिसतात. ठीक, आभूषण घातलेले आहेत कारण त्यावेळेला स्त्रियांच्या बरोबर पुरुष देखील मोठ्या प्रमाणामध्ये आभूषण घालायचे. त्याच्यामुळे ते दिसतं. ठीक आहे, आता 5व्या ते 6व्या शतकाच्या आसपासचा काळ आहे. आता हा दगड जो आहे त्याच्यामध्ये पोर्स दिसतात तुम्हाला. पोर्स म्हणजे असे होल दिसतात. तर साहजिकच आहे, आपण जेव्हा एखादं उकळतं त्याच्या बुडबुड्या येतात, त्या बुडबुड्या फुटल्या की ते होल्स दिसतात. तसं तो लावा रसातल्या त्या बुडबुड्या फुटलेल्या त्याचा तो होल दिसतात. ठीक आहे, प्लेन दिसत नाही. पण तुम्ही याच्यावर गेलात कानेरीवर अजंठामध्ये, तर अजंठामध्ये चांगले दगड दिसतात. हा बेसल्टच आहे, बेसल्टचा वेगळा प्रकार आहे. ठीक आहे, इथलं छत सपाट आहे, डेकोरेटिव्ह आहे. आता द्वार शाखा तुम्हाला कशा दिसतात? हायली डेकोरेटेड आहे ना, डेकोरेटेड आहे. हा नंतर कन्सेप्ट वाढत गेला, धम्मदान मोठ्या प्रमाणात येत गेला आणि नवनवीन आता बुद्ध कमी पडायला लागले
एक बुद्ध कमी पडायला लागला. तर किती बुद्ध आले नंतर? डायरेक्टली 28 नाही आले. पहिला सप्तबुद्ध आले. सप्तबुद्ध आले आणि 8वा बोधिसत्व मैत्रेय आला. नंतर तर मैत्रेय बोधिसत्व आला. मैत्रेय बोधिसत्व आता कुठे तपतोय? तो तुषित भवनामध्ये आणि तो अजून तपतोय आणि पुढच्या काळात तो होणार आहे. अशा कन्सेप्ट आहेत. हे बुद्ध तत्वज्ञानाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे तुम्हाला सप्तबुद्धांच्या कन्सेप्ट इकडे सुद्धा दिसतात आपल्याला. वेरूळमध्ये, इथे म्हणजे इथे नाही, वेरूळमध्ये आहेत सप्तबुद्ध बसलेले आहेत. ते सप्तबुद्ध पण दिसतात. त्या बुद्धांच्या डोक्यावरचा जो त्यांच्या पाठीमागचा जो झाड आहे तो वेगवेगळा दाखवलेला आहे. माझे जे सर आहेत, मी ज्यांचा अभ्यास फॉलो करतो, शेगावकर सर म्हणतात की बुद्धांनी जे 8 वर्ष तप केलंय तर ते प्रत्येक झाडाखाली तप केलेलं होतं. त्याच्यामुळे वेगवेगळे ती एकच सम्यक बुद्ध आहेत पण त्यांनी वेगवेगळ्या झाडांखाली तपलेले आहेत म्हणून मग ते वेगवेगळे झाड आहेत असं माझे सर जे आहेत शेगावकर सर असं म्हणणे. काही लोकांचं वेगळं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण त्याच्या मतमतांतरामध्ये नाही जाऊया, पण या सगळ्या गोष्टी होत आहेत हे तुम्हाला सांगणं त्याच्यातून काम आहे. मग आता फक्त बुद्ध सम्यक संबुद्धांनीच आपलं पोट नाही भरत आहे. तर सप्तबुद्ध आले. सप्तबुद्धानंतर मग काय आले तर मैत्रेय बोधिसत्व आले. मैत्रेय बोधिसत्व कमी पडायला लागले एकटे, म्हणून आपण आणखीन 2 बोधिसत्व आणले. ते कोण आहेत? मग ते पद्मपाणी आहेत, वज्रपाणी, 2 बोधिसत्व आले. आता 2 बोधिसत्व पण कमी पडायला लागले म्हणून त्यांच्या सहचारिणी आल्या. त्या कोण आहेत? तर तारा आहे, भ्रुकुटी आहे. इथे जवळपास 108 बोधिसत्व आहेत. तारा आणि भ्रुकुटी पण तेवढ्याच आल्या. ठीक आहे, हा तेवढ्याच आलेले आहेत. आपल्याला कमीच पडायला लागले. म्हणजे बुद्ध तत्वज्ञानाच्या नंतरच्या फ्रॅक्शन्स आहेत. नंतर तर मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा गोष्टी यायला लागल्या. आता नंतर मग आपण काय आलं की मग महामयुरी आली. लोणारे सर कुठे? एक ग्रंथ होता तो पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी फेसबुक मधून बऱ्याच वेळेला लिहिला. तो ग्रंथ काही मला सापडला नाही. तो ग्रंथ म्हणजे महामयुरी ग्रंथ, इसवी सनाचं 5व्या शतक आहे. त्या 5व्या शतकामध्ये आता तो ग्रंथ मला कसा कळला? कारण मी त्या यक्षाच्या मागे होतो. आता हा यक्ष कोण आहे? तर तुम्ही पितळखोऱ्यावर गेलात तर तो जो संकरीन यक्ष आहे, तो संकरीन यक्ष कुठे वास्तव म्हणजे वास आहे त्याचा, तो राहतो कुठं? तर तो पितांगलेमध्ये राहतो. हे एका श्लोकामधून कळलं मला. आणि तो श्लोक कुठे होता? तर तो श्लोक होता त्या महामयुरी ग्रंथामध्ये. आणि त्या महामयुरी जी आहे, तो जो ग्रंथ आहे महामयुरी, तर तो महामयुरी, ती जी महामयुरी आहे ती ही आहे महामयुरी. मयुरी म्हणजे काय? मोर. मोर आता कोणाला दाखवलं जातं? पण मूळ कन्सेप्ट तुमचा इथे आहे. तर महामयुरी ग्रंथ आहे, इथे दिसतंय ते महामयुरी आहे आणि इथे तुम्हाला तो मोरही दिसतोय. ठीक आहे, आणि ते अधिष्ठानावर आहे. हिचं नाव महामयुरीच आहे आणि हिच्यावर ग्रंथ आहे. कोणाला वाजेल तर तो तुम्ही गुगल वगैरे सर्च करू शकता. तर महामयुरी जी आता ती जी सरस्वती तिचं वाहन काय? मोर आहे. पण आपण सगळं शिक्षण आहे ते इथे तुम्हाला शिक्षण घेताना पण ते दिसेल. एक व्यक्ती बसलाय, टेबल सारखा आहे आणि तो लिहितोय. इथे दिसतंय काय? ताडाच्या पानावर लिहिलेलं ते एक पुस्तक दिसतंय. हे पुस्तक आहे. आता जशी आपल्याला पुस्तकं बघतो A4 साईजची तशी नाहीत, तर त्यावेळेला ताडाच्या पानावर लिहिलं जात होतं. म्हणून ताडाची पानं कशी असतात? अशी लांब असतात. आणि आजही मी नक्की आहे की मला जिथे त्रिपिटक पहिल्यांदा ज्या लेणीवर लिहिलं गेलं म्हणजे श्रीलंकेमधलं ते विहार आहे, त्या आलू विहार आहे म्हणतात. त्या आलू विहारामध्ये परंपरागत पद्धतीने ताडाच्या पानावर कसं लिहिलं जातं हे आजही तिथले बदंत सांगतात. त्यांचे माझे संबंध आहेत. मी त्यांच्याशी फोनवरती टच आहे. माझ्याबरोबर श्रीलंकेला जेवढे पण येतात आवर्जून त्या लेणीमध्ये नेतो मी. एरवी कोणाला बघायला नाही मिळत, पण ते बदंत पारंपरिक पद्धतीने आलेले जी कन्सेप्ट आहे, ताडाच्या पानावर कसं लिहिलं जातं, ताडाचं पान आणल्यानंतर त्याला कसं सुकवलं जातं, त्याच्यावर इनग्रेव्हिंग कशी केली जाते, ते सगळं ते दाखवतात. नमो बुद्धाय असं लिहून आपल्याला पण देतात. तर ते त्यांनी ती परंपरा टिकून ठेवलेली आहे. ज्या लेणीमध्ये पहिल्यांदा त्रिपिटक लिहिलं गेलं ती लेणी मी व्हिजिट केलेली. तुम्हाला कधी माझ्या बरोबर यायचं झालं तर तुम्ही सांगा. तर असंच आहे. आणि याला आजही ते लोक आपण पोथीच म्हणतात. ते लोक पोथीच म्हणतात. आपण पण विसरलो. आपण पोथी कोणीतरी वेगळे म्हणतात म्हणून आपण पोथी आपण सोडून दिली. पण समाजामध्ये आजही पोथी आहे आणि ती पोथी आजही श्रीलंकेमध्ये पोथीच म्हणतात त्याला.
आणि ती इथे दिसते आपल्याला टेबल सारखा असं नाही, तो लिहितो डुप्लिकेशन करतोय, मी तुम्हाला सांगितलं की डुप्लिकेशन करतात. तर ती ही आहे, ही एकमेव शिल्प आहे महामयुरीचं जे अख्ख्या जगात कुठे नाही, ती इथेच आहे. ठीक आहे. ते हे जे आहे सांगितलं हे असं काय म्हणजे हातात काय दाखवलेलं ते नंतर बघणं झालं? हा नाही, त्यांचा हा अभय मुद्रेमध्ये आहे, आशीर्वाद देतानाच हात आहे, हातामध्ये काही नाही, हातामध्ये इथे आहे, इथे आहे. असं ते विणीसारखाच तो प्रकार वाटला म्हणून. नाही 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 नाही, हे यक्ष यक्ष आता समजून सांगितलं, आता सांगता येत नाही, असू शकेल, लाईन पण दिली आहे ना, असू शकेल, असू शकेल. इथे जर आहे तर मग पुढे कंटिन्यू झालं पाहिजे ना ते जरतरच्या गोष्टी. ठीक आहे. समोर जे दिसतंय ते ताऱ्याची मूर्ती आहे, वर मकर तोरण आहे. मकर तोरण कसं ओळखता येतं, तर इथे जे आहे ते मगर आहे, मगर आहे, तिच्या तोंडातून ते डेकोरेटिव्ह पार्ट निघालाय, ह्याला मकर तोरण म्हणतात. हे मकर तोरण नंतरच्या काळामध्ये येत गेलेले, साधारण 6व्या शतक 5व्या शतक यानंतर तुम्हाला हे मकर तोरण जनरली बघायला मिळतं. ते समोर यक्ष कोरडे केसांचे, ठीक आहे, ते दिसतंय. ते शेवटी खाली कशावर दिसते, तर तुम्हाला खाली ती कमळाच्या अधिष्ठानावर दिसते. असं सगळं कन्सेप्ट आहे. 2 शिल्प आहेत, ही खूप महत्वाची आहेत. आपण मागच्या वर्षी आम्ही जेव्हा होतो तेव्हा इथे बॅरिकेटिंग केलेलं, आता हे बॅरिकेटिंग काढून टाकलं आणि लोक बिंदास अशी इथून इथून जातात. तर आपल्याकडे मी जसं सांगितलं, बुद्ध आहेत, बोधिसत्व आहेत, तारा आहेत, भ्रुकुटी आहेत, एक एक कॅरेक्टर नंतरच्या काळात इंट्रोड्यूस होत गेले. तर त्याच्यामधलं एकमेव आपली ही लेणी आहे की जसं बीबी का मकबऱ्याच्या पाठीमागे इतिहासामध्ये पहिल्यांदा हरिती ही इंट्रोड्यूस झाली. जसं आपल्याला तिथे आपण काय बघितलं, तर तो धनसंपत्तीचा देवता जो आहे कोण, जांबाल, कुबेर. इकडे कुबेर आहे, इकडे जांबाल आहे. ठीक आहे. कॅरेक्टर सेम, त्यांचं काम सेम, पैसे देणे. तर ते खूप समृद्ध आहेत आणि खूप त्यांच्या संपत्ती आहे, अशा प्रकारे ते आहेत. तर आपल्याला इथे तो जांबाल दिसतो, इथे दिसतो, तो सुदृढ आहे, धनसंपत्ती आहे, सुदृढ आहे, त्याच्यामुळे त्याचं पोटबीट वाढलेलं आहे, एकदम शान से बसलेला आहे, तो दिसतो. पण नवीन कॅरेक्टर एक इंट्रोड्यूस झालाय आता. तो एक कॅरेक्टर आहे जो पहिल्यांदा हा जो मराठवाडा जो रिजन आहे, या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाला. नियर बाय 5th-6th सेंचुरी, म्हणजे 5व्या-6व्या शतकानंतर फर्स्ट टाइम एक हरिती नावाची जी कन्सेप्ट आहे ती पुढे आली. आता हरिती जी आहे ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस झाली आपल्याकडे, आणि या भूभागात झाली. ती भारताच्या इथल्या कुठल्याच कानाकोपऱ्यात झाली नाही. हरितीची कन्सेप्ट अशी आहे की ती हरिती काय करायची, हरिती मुलांना खायची, बरोबर. हरिती मुलांना खायची, आणि बुद्ध तत्वज्ञान तिला मिळाल्यानंतर, बुद्धांनी तत्वज्ञान दिल्यानंतर मग ती मुलांची रक्षण करती झाली, असं कन्सेप्ट पहिल्यांदा आला. आणि ती हरिती पहिल्यांदा जी निर्माण झाली, पहिल्यांदा कोरली गेली, ती म्हणजे बीबी का मकबऱ्याच्या पाठीमागची लेणी, जिला आपण कोणती लेणी म्हणतो, विद्यापीठ लेणी. त्या विद्यापीठ लेणीच्या मध्ये पहिल्यांदा ते इंट्रोड्यूस झाले. आपण कधी गेल्यावर ती दाखवेन, छोटीशीच आहे, दिसत नाही, पण ती इथे मोठ्या प्रमाणात दिसते. आता हरिती तुम्हाला झटकन ओळखून येईल. कशी काय, तर ती बसलेली आहे आणि तिच्या मांडीवर काय आहे, समाजाचं प्रतिनिधी मांडीवर आपण आहोत. ती हरिती बसलेली आहे मस्तपैकी, पायासा रेललेला आहे, अधिष्ठानावर आहे. हात कसा आहे, तर ती अभय मुद्रेमध्ये आशीर्वाद देते, अभय मुद्रा किंवा आशीर्वाद मुद्रा अशी ती आहे. आणि ती ज्वेलरी आहे, म्हणजे खूप ज्वेलरी घातलेली आहे तिने. तिच्या अंगावर खूप आभूषणे आलेली आहेत, कानामध्ये पण आहेत, गळ्यामध्ये आहे, कमरेला पण आहे. त्यावेळेच्या स्त्रिया वरचे कापड घातलं जात नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला वर कापड दिसणार नाही, पण खाली खूप कापड आहे, पायामध्ये तोडे आहेत, ओके. आणि इथे तल्लम कापड आहे म्हणून तुम्हाला अशा काही चुना पडलेल्या दाखवतील. तर इथे त्यांचं ते कापड आहे आणि इथे ते बाळ आहे. म्हणजे जेव्हा ती हरिती बुद्ध तत्वज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग ती लहान मुलांची रक्षण करते झाली, म्हणून ती नेहमी मुलं तिच्या पायावर दिसतात.
तर कधी कधी उभे पण असतात, कधी कधी बसलेले दाखवतात. तर ही हरिती आपल्याला दिसते आणि ही एकमेव शिल्प आहे हरितीचं इथे. तो एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाला, हा एक कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाला. याच्या व्यतिरिक्त हरिती आपल्याला इथे कुठे दिसत नाही. जास्त करून तारा, भ्रुकुटी या दिसतात. तारा ओळखण्याचे कन्सेप्ट वेगळे आहेत. तिच्या हातामध्ये देठाचा देठ असतो, कमळ असतं, कधी कधी लिली हा फुल पण असतो तिच्या हातामध्ये. हा, तो असा तो लंब असा असतो. ठीक आहे. ती ती तारा असते. मग भ्रुकुटीच्या हातामध्ये कमळ असतं, कमळाची कळी असते. ते ओळखता येतं आपल्याला. आणि खूप छान पोज दिलेले असे कन्सेप्ट आहेत है ना. असं फोटो काढतो जसं आपण पाऊट करतो किंवा विक्ट्री करतो तसं फोटो काढण्यासाठी नुसते ठोकळ्यासारखे उभे नाहीयेत. हा, ही त्रिभंग अवस्था आहे. त्रिभंग म्हणजे त्रिभंग का म्हणतात त्याला, तर कमरेतून एक बाक आहे, इथून एक बाक आहे, वरती एक बाक आहे आणि चेहरा असं थोडं कललेला आहे, तर त्याला त्रिभंग म्हणतात. दुभंग, त्रिभंग असं त्याचं कन्सेप्ट आहे. म्हणजे सरांनी टेक्निकली सांगितलं तर त्याला त्रिभंग म्हणतात. ठीक आहे. अशा या कन्सेप्ट आहेत. सर, एक प्रश्न विचारत होता. राजा रवी वर्मा आहेत, त्यांनी पेंटिंग तयार केलेले आहे. शंकर पार्वती मांडीवर गणपती, ते शिल्प, ते पेंटिंग याच्यावरून या शिल्पावरून घेतलंय. तुम्हाला बिबिका मकबऱ्याच्या पाठीमागे किंवा तुम्ही लेण्यांच्या स्तंभांवरती बघितलं तर तुम्हाला ते सरस म्हणजे आपण बौद्ध धर्माला मानणारे अनुयायी विसरून गेले होते की असं काही आहे. आणि रवी वर्मा ह्याला राजा रवी वर्मा, राजा ही उपाधी दिली होती इंग्रजांनी. तो कोणता राजा नव्हता, आर्टिस्ट होता. तो अतिशय चांगले उत्कृष्ट कलाकार होता आणि त्यांनी बौद्ध धर्मामध्ये जी काही शिल्प होती त्यांना चित्रांमध्ये कन्वर्ट केलं. आणि तुम्हाला ती सगळी सरस्वती आणि विणा वाजवणारी ज्या बाकीच्या ज्या देवता दिसतात, ज्या आज हिंदू धर्मामध्ये प्रचलित आहेत, त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसतात. तर मूळ उगमस्थान मात्र तुमच्या बौद्ध लेणे, त्याच्यातून ते कन्सेप्ट घेतलेले आहेत. आणि रवी वर्माने नंतर 18व्या शतकामध्ये ते पेंटिंग्स आणल्या आणि त्याचे पेंटिंग चालू केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाल्या. आज लोक तेच बघतात आणि त्याचं अनुकरण करतात. मुळे तत्वज्ञान, बुद्ध तत्वज्ञान मागे पडलं आणि बाह्य गोष्टींना खूप महत्वाचं स्थान मिळालं आणि त्याला समाजाने मान्यता दिली. लोकांना तेच हवं होतं. तत्वज्ञान आजही स्वीकारलं जाते. बुद्ध मूर्ती स्वीकारली जाते. कितवा अवतार आहे बुद्ध? कोणाचा? विष्णूचा. पण बुद्ध अवतार म्हणून स्वीकारले जातात. बुद्ध लेण्या, पांडवांच्या लेण्या म्हणून स्वीकारल्या जातात. प्रतीक म्हणून स्वीकारले जातात. प्रतीक आजही प्रचलनात. स्वस्तिका बौद्धांच्या लेण्यांवर बघायला मिळतं. हे सगळं स्वीकारलं जातं, पण बुद्ध तत्वज्ञान नाही मात्र स्वीकारणं. ही शोकांतिक आहे. म्हणून आज आपण विश्वगुरु. ठीक आहे, चला.